मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे मराठी एक्झाम या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनसेवक भरती 2025 या भरतीबद्दल परिपूर्ण संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि काही माहिती नवीन जे नुसार आलेली आहे ती देखील बघणार आहोत. परंतु काही माहिती दिलेली नाही की जसे की अभ्यासक्रम काय राहणार आहे, वयाची अट काय राहणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही आणि या भरतीला लेखी परीक्षा असणार आहे की नाही, लेखी परीक्षा की फक्त ग्राउंड असणार आहे. सोबतच लेखी परीक्षा असेल तर स्वरूप कसं होईल आणि ग्राउंड असेल तर ग्राउंड कशा प्रकारचे असेल आणि एकूण जागा किती असेल, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि जर पूर्ण माहिती जर समजून घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमची कोणत्याही प्रकारची अट राहणार नाही, वयाची अट देखील पुढे मी क्लिअर करणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे नवीन जी नुसार तुम्हाला सर्वांना माहीत असेल, या जागा किती असणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये 12,991. फक्त 9 जागा कमी, फक्त 9 जागा कमी. जवळ तुमच्या या ठिकाणी 13,000 प्लस या जागा असणार आहे. जागांबद्दल हा तुमचा पॉइंट क्लिअर झालेला असेल. सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ही जाहिरात येण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करून घ्या. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी त्याची देत आहे. ठीक आहे. तर आता इथे मी जागा सांगितले 12,991 प्लस जागा राहतील. आता सर्वात महत्त्वाचा जागांचा मॅटर क्लिअर झाला. आता दुसरा प्रश्न याची शैक्षणिक पात्रतेवरती इथं आलेला आहे. ठीक आहे. इथं नुसार फक्त म्हणलेलं आहे कमीत कमी तुम्ही 10वी पास पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं 12वी पर्यंतच शिक्षण झालेले असावे, याच्या जास्त शिक्षण झालेले नसावं असं मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु याच्यामध्ये 100% याच्यामध्ये बदल झालेला बघायला भेटेल. जे पदवीवाले, पोस्ट ग्रॅज्युएट कितीही जास्त शिक्षण झालेलं आहे, त्यांना देखील याच्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. सर्वांनी याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बदल होईल. म्हणजेच याचं 10वी पासून पुढे किती शिक्षण झाले असेल, तर कमीत कमी 10वी पास झालेले असेल आणि पुढे कितीही शिक्षण झाले असावे, तरी देखील येथे उमेदवार याच्यासाठी फॉर्म भरू शकत आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. आता जो सर्वात महत्त्वाचा पुढे अभ्यासक्रम मी सांगण्यापूर्वी तुम्हाला जी वयाची अट काय असणार आहे हे सांगणार आहे. आता ही सरळ सेवेने भरली जात असणारी ही भरती आहे. सरळ सेवा भरली जात आहे आणि सरळ सेवेच्या जेवढ्या पण हे गट ड चं पद असल्यामुळे सर्व या ठिकाणी सारखीच वयाची अट जवळ-जवळ तुम्हाला इथे बघायला भेटते. तर माझ्या अंदाजित येथे वयाची अट बघू शकता 18 ते 38 वर्ष राहील. 18 ते 38 वर्ष राहील वयाची अट. आता जर याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही माझ्या अंदाजित, परंतु येथे एस-सी आणि एस-टीला 5 वर्षाची सूट. म्हणजेच जे एस-सी बघू शकता, एस-सी आणि एस-टी प्रवर्गातील उमेदवार आहेत ते 18 ते बघू शकता 18 ते बघू शकता 1 मिनिट 43 वर्षापर्यंत 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात आणि ओ-बी-सीला 3 वर्षाची सूट. इथे एस-सी, एस-टीला 5 वर्षाची सूट आणि ओ-बी-सीला या ठिकाणी बघू शकता 3 वर्षाची सूट. म्हणजे हे उमेदवार 41 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. बाकी ई-डब्ल्यू-एस ओपनवाले आणि सर्व व्ही-जे-एन-टी वगैरेवाले हे 41 वर्षापर्यंत आणि ओपन आणि ई-डब्ल्यू-एस वाले 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. वयाची मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सूट भेटेल. याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. तुम्हाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल. आता राहिला प्रश्न अभ्यासक्रमाचा प्रश्न येतो आणि त्याच्यानंतर ग्राउंडचा प्रश्न येतो. तर याच्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि ग्राउंड देखील असणार आहे. ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता राहिला अभ्यासक्रमाचा पॉइंट आलेला आहे. सर्वात जो महत्त्वाचा पॉइंट आहे. 1 मिनिट. आता गट ड च्या परीक्षेमध्ये साधारणतः सामान्य ज्ञानचे तुम्हाला 30 प्रश्न. 1 मिनिट इथे 25 देखील लिहून घेतो. गणित बुद्धिमत्ता मिळून या ठिकाणी 30 प्रश्न लक्षात घ्यायचं आहे. 30 प्रश्न. इंग्रजी व्याकरण येथे 30 प्रश्न. आता याच्याबद्दल पुढे समजून घ्या. मराठी व्याकरण 30 प्रश्न. इथे देखील 25 लिहून घेतो. 1 मिनिट. आता जर तुमचा सामान्य 30-30 चा पॅटर्न असू शकतो. सामान्य ज्ञान 30 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न किंवा मराठी व्याकरण 30 प्रश्न. कदाचित हा 30-30 चा पॅटर्न नसतो. 25-25 चा देखील असू शकतो. याच्यामध्ये आता जी-आर आलेले नाही. जी-आर आल्यावरती परंतु विषय तेच राहणार. फक्त प्रश्नांची संख्या कमी जास्त होऊ शकते, परंतु विषय बदलणार नाही. याच्यामध्ये सगळं सेम राहील.
फक्त जे सामान्य ज्ञानमध्ये वन्य, पर्यावरण, जैवविविधता, हवामान याच्यावरती वनांच्या रिलेटेड याच्यावरती प्रश्न राहतील. निसर्गाशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न असलेले बघायला भेटेल सामान्य ज्ञानमध्ये. हे लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल की नाही याच्याबद्दल मला देखील थोडा डाऊट आहे. कारण जे हे गट ड चं पद आहे आणि गट क चं याच्यावरचं जे पद आहे वनरक्षक त्याला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नव्हती आणि हा 30-30, 25-25 चा जो पॅटर्न मी सांगितला तिथे या ठिकाणी फक्त आणि 15-15 चा पॅटर्न आहे. वनरक्षकमध्ये 15-15 चा पॅटर्न आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे इथे निगेटिव्ह मार्किंग असण्याची शक्यता नाही. हे लक्षात धरून चला. आता राहिला प्रश्न कशाचा राहिला? तर आता मुलांचा जो प्रश्न आहे ग्राउंड. ग्राउंड कशाप्रकारे राहील? तर याला ग्राउंड राहील का? हाच मुलांचा प्रश्न आहे मेन. तर याला 100% ग्राउंड राहणार. कारण हे वनमजूर आहे. हे वनसेवक असणार आहे ते वनरक्षकाचे मदतनीस म्हणून काम करणार आहेत. कोण? मदतनीस म्हणून त्यांचे मदतगार म्हणून काम करणार आहे. आणि वनरक्षकापेक्षा वनसेवकला मोठ्या प्रमाणामध्ये काम असते. जास्त काम वनसेवकाकडे असतात. झाडे लावणे, गस्त घालणे, वृक्षतोड थांबविणे किंवा वृक्ष लागवड करणे किंवा सर्वात महत्त्वाचं जे काम आहे वनवा. वनवा विझवणे याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ केली जाते आणि याला ग्राउंड असणारच 100%. ठीक आहे. 100% याला ग्राउंड राहणारच. ते कशाप्रकारे? तर ते सेम वनरक्षक पदासारखे ग्राउंड राहील 5 किलोमीटर. पुरुषांसाठी या ठिकाणी 5 किलोमीटर अंतर राहणारच आहे. आणि महिलांसाठी 3 किलोमीटरचे अंतर रनिंगचे राहणार आहे. लक्षात घ्यायचंय. आता इथं एक पॉइंट ॲड मी करत आहे. अ, मिनिटांचा. तर पुरुषांना आउट ऑफ घेण्यासाठी 5 किलोमीटरचा ते 17 किलोमीटरचा 17 मिनिटांचा टायमिंग असेल आणि महिलांना पुरुषांना 5 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 17 मिनिटाचा टायमिंग असेल. जसे-जसे टायमिंग वाढेल तसं-तसं तुमचं या ठिकाणी मार्क कमी होतील. अशा प्रकारे महिलांना 3 किलोमीटरचे अंतर राहील आणि हे अंतर कापण्यासाठी तुमच्याकडे 12 मिनिट राहतील. जसे-जसे जास्त-जास्त टायमिंग लागेल तसे-तसे मार्क तुमचे कमी होतील. 12 मिनिटाच्या आधी तुम्ही कव्हर करणे गरजेचे आहे. आता राहिला प्रश्न ही जाहिरात कधी येणार आहे? कधी येईल? तर आता हे जाहिरातीचा जो मसुदा आहे, प्रस्ताव आहे, महाराष्ट्र शासनाकडे मांडलेला आहे. कोणी मांडलेला आहे? तर वन विभागाचे कार्यालय नागपूर येथून हा प्रस्ताव वन विभागाने मांडलेला आहे महाराष्ट्र सरकारपुढे. एवढ्या 12,991 जागांना मंजूर द्या. तर ही मंजुरी किती टक्के येते? आता 50% जर जागा भरण्यास मंजुरी दिली, तर ही जाहिरात समजा या ठिकाणी 6,500 पदांची जाहिरात येईल. परंतु पूर्ण जागांना मंजुरी जर भेटली, तर 12,000, 13,000 या जागा येऊन जातील. ही जाहिरात आता कधी येईल? तर ही जाहिरात जानेवारी. आता डिसेंबरमध्ये ही मुद्दा गाजणार आहे. जानेवारी किंवा या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे वनसेवक आणि वनरक्षक भरतीचा जॉइन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.